काकडेंना उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानंतर पक्षातील काही कार्यकर्ते नाराज सुद्धा होत आहेत. तुम्ही म्हणजे राजीनामा देताय, का देताय, काय कारण आहे? मी राजीनामा दिलाय ऑलरेडी. मी आता सुनील अण्णा टिंगरेंकडे आता राजीनामा दिलाय मी. 2017ला ज्या संजय काकडेंनी पक्ष फोडून निष्ठावंत कार्यकर्ते, आमचे निष्ठावंत म्हणजे 2-2 टर्म असलेले नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीमध्ये नेले, ज्यांचे तुम्ही 50 वर्षाचा आधीचा इतिहास बघा, 20 ते 25 नगरसेवकांच्या वर कधी भारतीय जनता पार्टी गेली नव्हती, पण 2017ला त्यांनी 100चा आकडा गाठला. आज ज्या संजय काकडेंना पवार साहेबांनी आणि अजितदादांनी खासदार केलं, आज त्या संजय काकडेंनी पक्ष फोडून भारतीय जनता पार्टीमध्ये नेला. आज अजितदादा आणि पवार साहेबांचा जेव्हा पक्ष वेगळा झाला, त्या परिस्थितीला आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष वाचवण्यासाठी ॲफिडेव्हिट जे दिले त्यातनं जीवाचं रान केले साहेब, जीवाचं रान. आम्हाला दुःख आहे, आम्हाला माहिती आहे काय परिस्थितीतनं आम्ही चाललोय. आणि अशा पद्धतीने जर आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही संजय काकडेंच्या मुलांना तिकीट देता, आमच्या मनाला वाईट वाटणार नाही का? आमचं मन दुखावलं ना आज, आमच्या मनाला वाईट येणार आहे ना. आज मी सामान्य घरातला कार्यकर्ता आहे. आज आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही राजकारण करतो, पण आम्ही काय माझ्या स्वतःसाठी मागितलं ना. आमचं म्हणणं एवढंच होतं की राजीनामा स्वीकारलाय का त्यांनी? दिलाय ना, आता तुमच्या समोरच दिला, तुम्ही होतात ना तिथं त्यावेळेस. मी राजीनामा दिलाय त्यांना. आता ती परिस्थिती चालू आहे. मी सांगितले अण्णांना, रिक्वेस्ट केली हात जोडून की तुम्ही राजीनामा या ठिकाणी. मला काय वाटतं, कुणाला उमेदवारी मिळावी? नाही, मला उमेदवारी निष्ठावंताला मिळावी एवढंच माझं म्हणणं होतं. निष्ठावंत म्हणजे यांनी पक्षासाठी जीवाचं रान केलंय, पक्ष वाढवू शकतो, संघटना वाढवू शकतो, अशा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा होती. म्हणजे आता मिळाली असती तरी चालली असती, दीपक मानकरांना मिळाली असती, सुनील टिंगरेंना मिळाली असती, विलास लांडेंना मिळाली असती, नाना काटेंना मिळाली, अन्यथा अजून पक्षातला कोणताही उमेदवार तुम्ही दिला असता तरी चालला असता. पण पक्षाच्या निष्ठावंत. तुम्ही एकटेच आहात का आणखीन काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिलाय? मी माझ्या स्वतःचा राजीनामा या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे. बाकी कार्यकर्त्यांचं त्यांच्या पद्धतीने काय विचार असतील. मला आतमध्ये तर सगळा गोंधळ दिसतो इथं. 2-2 उमेदवार म्हणजे सुनील अण्णाही या ठिकाणी फॉर्म भरतायत, तो विक्रम काकडेही भरतोय. पक्षाचा काय निर्णय असेल मला माहित नाही, पण मी जो निर्णय मला पक्षात सध्या गोंधळ दिसतो, माध्यमातून मला तो निर्णय कळाला की या ठिकाणी काकडेंना उमेदवारी जाहीर झाली. मला काकडे आता दिसले सुद्धा, आणि ते आतमध्ये काकडेंना उमेदवारी दिली हे आमच्या मनाला रुजलेलं नाहीये. मला पटलेलं नाही. ज्या संजय काकडेंनी पक्ष 2017ला फोडून भारतीय जनता पार्टीमध्ये नेला आणि अशा कार्यकर्ते, अशाच्या नेत्याच्या मुलाला जर तुम्ही तिकीट देता, तर आमच्या मनाला तीव्र दुःख झाले. तुमच्यासोबत हे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत? बरोबर कोण आहेत मला माहित नाही. मी 30 वर्षाचा पक्षाचा अजितदादांचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि मी या ठिकाणी माझा राजीनामा. अजितदादांचा सच्चा कार्यकर्ता आहे. मात्र आज ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत पक्षामध्ये, त्यामुळे नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिलेला आहे सुनील टिंगरेंच्या हातात. मात्र आतमध्ये जर बघितलं तर वेगळाच गोंधळ या ठिकाणी दिसतोय. आतमध्ये या केबिनमध्ये जर आपण बघितलं तर सुनील टिंगरेही या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज तयार करतायत, तर दुसऱ्या बाजूला विक्रम काकडेही या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज भरतायत. आणि कुणाला नक्की एबी फॉर्म पक्षाकडून दिला जाणार आहे हे अजून सुद्धा गुलदस्ते, हे अजून